रद्द करा हमारे गांव में हमारा राज, हमारे गांव में हमारा राज। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। पालघरच्या वाढवणमध्ये प्रस्तावित असलेल्या बंदराच्या सर्वेक्षणाचं काम स्थानिक नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना समोर आली आहे। वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर JNPA कंपनीतर्फे परिसराचं ड्रोन सर्वे करण्यात येत होतं। स्थानिकांनी यावर आक्षेप घेतला आणि अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याचं पाहायला मिळालं। परिणामी अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांना माघारी फिरावे लागलं। यावेळी आंदोलकांनी वाढवण प्रकल्पाला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। मिळालेल्या माहितीनुसार बंदर उभारणीसाठी समुद्राच्या लाटांचं सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम वाढवणमध्ये पोहोचली होती। सोबत पोलिसांचा मोठा फौजफाटाही तिथे पोहोचला। JNPA कडून एका खासगी कंपनीला सर्वेक्षणाचं कंत्राट देण्यात आलं होतं। वाढवणमध्ये बंदरासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांसमोर जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना सर्वे करण्यापासून रोखल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर अधिकारी आणि पोलिसांना वाढवणमधून काढता पाय घ्यावा लागला। इथे एवढा भूमिपुत्र पडलेला आहे, जर सरकारला काय करायचं आहे तर त्यांनी सगळ्या भूमिपुत्रांना एकत्र घेऊन काहीतरी बसून करावं। बरोबर आहे, बरोबर आहे। सगळ्यांची दिशाभूल नको। शेतकरी आहे, सर्व आहेत, सगळेच आहेत, शेतकरी आहेत, आदिवासी आहेत, बागायतदार आहेत, सगळे आहेत। गावाला कोणाला काही माहिती नव्हतं। सर्वेची एजन्सी डायरेक्टली पोलिसांकडे गेली। पोलिसांनी सुद्धा आम्हाला पत्र दिलं नाही त्या एजन्सीने पत्र दिलं। सरळ सकाळी फौजफाटा लावण्यात आला। डायरेक्टली ते ड्रोन सर्वे करायला लागलेले होते। गावकऱ्यांना जसं कळलं की बाबा अशा स्वरूपाचे सर्वे चालू आहे, त्यावेळी सर्व गाव जमा झाला आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा तुम्हाला कुठल्या आधारावरती तुम्ही सर्वे करतायत। तर हे म्हणतात की आमच्याकडे परवानगी आहे, पण शेवटपर्यंत त्यांनी कुठलं परवानगी लेटर दाखवलं नाही। पहिले तर पोलिसांनी आम्हाला अशी धुळफेक केली की यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची वर्क ऑर्डर आहे असं, कारण सर्वोच्च न्यायालयाने आता निरीला अपॉइंट केलेलं आहे त्यांचं मत म्हणण्यासाठी आतापर्यंत झालेल्या सर्वेवरती। आणि निरी प्रत्यक्षात हा सर्वे करणं अपेक्षित होतं, परंतु निरीच्या ऐवजी ही ITDCG नावाची कंपनी आहे, ज्या कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वाढवण बंदराचा भराव करण्यासाठी। तर ती कंपनी अत्यंत खोटारडेपणा इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेलं आहे इथे सर्वे करण्यासाठी। अशा प्रकारची बोळाबाबड्या गावकऱ्यांची धुळफेक करून ते आज सर्वे करू पाहत होते भरतीउडी क्षेत्राचा। तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला जर इथे यायचं असेल, तुम्ही जर लोकशाही मानत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्र द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतर गावकरी जे काही ठरवतील की बाबा तुम्हाला सर्वेला परवानगी द्यायची नाही द्यायची, या ग्रामसभेवरती सगळं काही ठरेल। परंतु तसं काही न करता ना पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं, ना ह्या सर्वे करणाऱ्या कंपनीने पत्र दिलं, आणि सरळ आजही सर्वोच्च न्यायालयाचा इंटरियम आदेश असा आहे की कोणत्याही प्रकारचं काम इथे जोपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत करण्यात येऊ नये। परंतु ज्या कंपनीला टेंडर मिळालंय ती कंपनी जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न करते। सर्वे तुम्ही हाणून पाडला का? हा जो सर्वे होता पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता, त्यानंतर आपण सर्वे थांबवण्यात कसं काय केलं आपण? आम्ही त्यांना सर्व परवानगी मागितली आणि परवानगी जर नसतील ग्रामपंचायतीच्या तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा सर्वे करू शकत नाही असं त्यांना ठणकावून सांगितलं गावकऱ्यांनी, आणि त्या अधिकाऱ्यांना आम्ही पिटाळून लावलं। वाढवण बंदर प्रकल्प हा राज्य आणि केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या कामाचं उद्घाटन केलं होतं। मात्र हा प्रकल्प पर्यावरणासाठी घातक असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता। स्थानिक मच्छीमार आणि शेतकऱ्यांनी सुद्धा वाढवण बंदराला विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता वाढवण बंदराच्या सर्वेक्षणाला विरोध झाल्याने या प्रकल्पाचं काम होणार की नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय।